आनंदात होतं तुला खूप आनंद नव्हतं कधी बंदी संघाला तुला खूप आनंद नव्हतं कधी बंदी संघाला तुला माझं प्रेम करायचं नव्हतं नाही मागील संघाला वो आनंद हम चले जाने के बाद वो आनंद हम चले जाने के बाद पिस्तल बन जाने की हम दफन हो जाने के बाद माझ्या जीवासाठी मित्र लगेच घडत आहे राम राम तुझ्यासारखा हलकट माणूस ठेवायला मी काय हलकट कशाला तुझ्यासारखं गरीब राहिलो नाही श्रीमंत झाला बाबा हो आईच्या जीवावर हा आईची भाषा मी बाबा अरे काय सांगत वडील महाराजांचा राहायला विचार पण नाही तर राहायचं काय डोकं चालवलं आईने आम्हाला जवळ घेतला नसताना जवळ घेतल्याने आम्हाला सांगितली बाळाला आपल्याला भाषा करून करायची आणि काहीतरी उत्पन्न घ्यायचं अमेरिकेला गेलो वांग्याचं बी असतो वांग्याचं बी वांगे कशात काही असतो ना तुला सांगा वांग्याचं काय करायचं बाबा या शेतकरी आत्महत्या करायला लागले पण मी काही हिंमत सोडली नाही फिरायला गेलो पाहिलं तर एक कोकणीमध्ये एक झाड वांग्याचं झाड विचार केला तर या झाडाला काय वांग्याले असतील लय मोठं झाड एवढं झाड एवढं झाडाला एवढं वांग साधं सुद्धा नाही लय मोठं वांग एवढं वांग मोठं आहे एवढं सफाईचं अमेरिकेला पाठवलं जर्मनीला पाठवलं तुला गावाची नाव येत नाही माझ्या एवढी बाबा माहिती काय ते वांग कापायचं कसं म्हणलं बाबा विचार केला 7,000 माणसं वांग कापतात अजून वांग कापलं गेलं नाही किल्लो नाही वांग्याच्या जीवावर पैसा कमवला तुला काय 100-150 लागत असेल तर घे ना
फिरायला जायचं नाही, कार्यक्रमाला जायचं नाही. आणि लोकनाट्याचा कार्यक्रम असे एक मिनिट आणि मराठवाड्यात सगळ्यात मोठा लोकनाट्य लोकनाट्याचा कार्यक्रम आपल्याला जायचा आहे. पण त्यासाठी पैसा लागतो. बरोबर पैसा नाही, वर्गाने जमा झाले नाही. असे कुठे बाबा आम्ही काय म्हणतो आम्हाला पैसे नसले तर कंपनी केलं हे पण तुम्हाला लोक बरोबर पैसा म्हणजे तिसरी पिढी आहे.
विसरत राहतो. तर मला त्या बाईचा पहिलाही शब्द नाही आवडला आणि शेवटचा पण नाही आवडला. मला फक्त त्या बाईचं इंग्लिश बोला म्हटलं काही चांगला बोलते. गाण्याचं विश्लेषण आवडलं म्हणून विश्लेषणाचं नाव घ्या. गाण्याकडे समोर बाया म्हणते कसं बोलवं कसं नाही. त्याच्यानं त्या बाईची लग्न वापरून दिलो. अहो नमस्कार बाई. ती बाई केवढी तू केवढा एक फडकमान मुंबईला पाठवली.